नाशिक शहर इथले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व नाशिककर यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो निश्चित सार्थकी ठरवेल। नाशिकच्या विकासासाठी असेल, पायाभूत सुविधा असतील, इथल्या आरोग्याच्या सोयी, पाण्याच्या सोयी, सगळ्या व्यवस्था या कशा व्यवस्थितपणे पार पडतील यासाठी पूर्ण वेळ मी या ठिकाणी नाशिकसाठी देणार आहे। कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आता आमच्यासमोर या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण सर्व नाशिककर मिळून प्रशासन तर आहे पण प्रशासनाच्या सोबतीला सर्व नाशिककर आम्ही हा कुंभमेळा देश पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर हा कसा केंद्रबिंदू ठरेल किंवा स्वच्छ सुंदर सुरक्षित कुंभमेळा कसा होईल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न या ठिकाणी करू। आधी जबाबदारी पार पडलेली आहे, अर्ध्याच्या वर कामं जे आहेत ते कुंभमेळ्याचे सुरू झालेले आहेत। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार का? आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे। आज 35,000 40,000 कोटी रुपये नाशिकसाठी त्र्यंबकेश्वरसाठी आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहे, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की इथं सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत, अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलन्यांमधले करतो आहोत, घाट करतो आहोत, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो आहोत, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत आणि हे सगळे कामं त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे। आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे। या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं वणीवरची देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक स्वतः श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। भाऊ, जबाबदारी आता वाढली आहे, कुंभमेळा मंत्री पण आहात, पालकमंत्री पद पण आहे, मागच्या वेळेस पण आपणच पालकमंत्री होतात, त्या गोष्टीचा कसा अनुभव मिळणार आणि जी कामं आता रखडलेली जी ओरड चालू आहे त्याला कशी गती देणार? नाही, मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती की 4 महिन्याला आपला त्रास होईल पण मी पुन्हा सांगतो 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडावर बोट घालेल की नाशिक विकास निर्माण झाला हे निश्चित आपल्याला बघायला मिळेल। आम्ही कुठेही कमी राहणार नाही, आम्हाला नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा बदलायचा आहे आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही तर नाशिक शहरासाठी नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने मग औद्योगिक दृष्टी असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील। दीड वर्ष झालंय, खरं तर पालकमंत्री पद आधी मिळायला पाहिजे होतं, मात्र तुम्ही सातत्याने सांगितलं की पदानी फरक पडत नाही, मी कुंभमेळा मंत्री आहे आणि त्याच्यातही काम करतोय, येणाऱ्या दिवसात किती झपाट्यानं काम होणार नाशिक? अतिशय झपाट्यात कामं अशी झपाट्यात चालू आहे। कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती, नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय, कामं अतिशय वेगाने सुरू आहेत, सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत, आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत, पुढचे 30-40-50 वर्षे कुठं खड्डा पडणार नाही रस्त्याला अशा क्वालिटीची कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे पण होतो किंवा न होतो काही फार त्याचा फरक पडणार नाही पण निश्चित आता प्रशासन आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ।